महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मोठ्या प्रमाणावरती आहे। लोकसभेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये आज महायुतीला जर का विधानसभेमध्ये यश प्राप्त झालं असेल, लोकसभेमध्ये जागा निवडून आल्या असतील, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही सिद्ध झालेली आहे आणि त्यामुळे महायुतीचं सरकार आलेलं आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या माध्यमातून निवडणुकींना समोर जावं अशी आमच्या नेत्यांची पण आमची पण अशा स्वरूपाची तयारी पण आहे, इच्छा पण आहे। पण प्रामुख्याने ज्या त्या तालुक्यामध्ये, ज्या त्या मतदारसंघामध्ये किंवा नगरपालिकेमध्ये स्थानिक स्तरावरचं राजकारण असल्यामुळे स्थानिक स्तरावरती या स्वरूपाचे निर्णय घ्यावे, त्यामध्ये महायुतीला प्राधान्य द्यावं अशा स्वरूपाची आमची वाटचाल आहे। त्यामुळे सगळे अधिकार जे आहेत ते जिल्हाध्यक्ष आणि तालुक्याच्या स्तरावर तालुका अध्यक्षांना ते दिलेले आहेत। दूसरा आपला विजय वडेट्टीवार काँग्रेसचे म्हणताय की आम्ही आमच्या स्वबळावरती इलेक्शन लढू, असं त्यांनी आव्हान केलेलं आहे। नाही, काँग्रेस पक्षाची आज महाराष्ट्रामध्ये असलेली परिस्थिती जर का बघितली तर मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष ही फार मोठी रिस्क घेतोय आहे। तो पक्ष बासनात गुंडाळलेला आहे। आता आणखी त्या बासनाला कुठे समुद्रात नेऊन टाकायचं जर का असेल तर या स्वरूपाचा निर्णय ते नक्की घेतील। जळगाव जिल्ह्यामध्ये गुलाबराव पाटील यांनी एकलं चलो असं सांगितलं, जर आम्हाला सन्मानपूर्वक युतीमध्ये घेण्यात येईल, जागा देईल तर आम्ही युती करून येतो, आम्ही एकलं चलो असं। गुलाबराव पाटील साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सगळेजण असणार आहे किंवा भारतीय जनता पार्टी असेल, एकला चलो रे जाण्यापेक्षा आत्तापर्यंत निवडणुकांमध्ये त्या पक्षाच्या उमेदवारांकरता विरोधात म्हणजे सोबत असलेल्या सगळे जे पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। आमची भूमिका ही असणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीतल्या उमेदवारांना, आमदार असतील, खासदार असतील, यांना जर का निवडून आणण्याकरता प्रयत्न केले असतील तर त्यांनी त्यांच्या विरोधात जावं किंवा नाही जावं हा स्थानिक स्तरावर त्यांनी निर्णय घ्यावा। मला असं वाटतं की महायुतीमध्ये आपण जर का गेलो तर त्याचं पुढच्या निवडणुकांवर कुठलेच परिणाम होणार नाही किंवा होतील असा विचार नेत्यांनी केला पाहिजे। त्यामुळे सन्मानजनक राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, यांनी त्या पद्धतीने विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे। आज आपण भुसावळमध्ये आलेले संजय सावकारे भाजपचे मंत्री आहेत, त्यांच्याशी आपली बोलणं झालं आहे युती संदर्भात। या संदर्भामध्ये जोपर्यंत स्थानिक स्तरावरती तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष किंवा कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी यांच्याशी जोपर्यंत चर्चा होत नाही, आपल्या पक्षाकडे असलेले उमेदवार त्यांचं तुलनात्मक तक्ता जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत चर्चा करण्यात काही अर्थ नसतो। परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या पदाधिकाऱ्यांबरोबर, लोकप्रतिनिधींबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष किंवा आम्ही किंवा कोकाटे साहेब आम्ही सगळे मिळून चर्चा करू। दुसरा अजितदादा म्हणताय की मला विरोधक अडकवण्याचा प्रयत्न करत आहे। हे तर माझ्या मते अजितदादांच्या सटीलाच पुजलेलं आहे। निवडणुका आल्या की या स्वरूपाचं काहीतरी वल्गना करायच्या, कुठलं तरी कांड झालेलं आहे अशा स्वरूपाचं एक वातावरण तयार करायचं। त्या निवडणुका आल्यानंतर हे बहुतेक अजितदादांच्या आयुष्यामध्ये असं सातत्याने होत असतं। आता जनतेच्याही लक्षात आलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा कुठलाही कार्य जर का घडलेलं नसेल, केवळ फक्त विरोधकांनी आरोप करायचा आणि त्याचा मीडियाच्या माध्यमातून त्याचा वापर पद्धतशीर करायचा, हा त्याच्या मागचा एवढाच हेतू आहे। निवडणुका संपल्यानंतर विरोधकही शांत बसतील आणि मीडियाही शांत बसेल। दुसरा खडसे म्हणताय जेव्हा माझ्यावरती आरोप झाला होता मी राजीनामा दिलेला आहे, तर आता अजितदादावरती आरोप आहे तर ते राजीनामा का दिला? म्हणजे राजीनामा खडसे साहेबांनी दिलेला आहे मला काही आठवत नाही, कारण त्यावेळी मी भारतीय जनता पार्टीचंच काम करत होतो। त्यांना पक्षातूनच काढून टाकलेलं होतं असं मला त्यावेळेचं आठवतं। राहिला प्रश्न, हा कुठलाही व्यवहार झालेला नाही आहे, परंतु सत्तेचा दुरुपयोग खडसे साहेबांनी पद्धतशीर केलेला होता आणि तो हा त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या किंवा तत्कालीन प्रणालीच्या तो लक्षात आलेला होता, म्हणूनच त्यांच्यावर ही वेळ आलेली होती। त्यामुळे राजीनामा देण्याचा अजितदादांचा प्रश्नच येत नाही। खडसे साहेबांचे या बाबतीमध्ये हात फार मोठ्या प्रमाणावरती बरबटलेले होते। अजितदादा हे स्वच्छ प्रतिमेची व्यक्तिमत्व आहे।